आपण पाहू शकतो दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ पाहायला मिळतोय सेमी फायनलची मॅच एसपीके सुपर किंग्स वर्सेस जय वाघोबा 11. हे दोन संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला आनंद शेठ बनकरी यांनी पुरस्कृत केलेला संघ, दुसऱ्या बाजूला आमचे निलेश शेठ सुरोशे असतील आणि राकेश शेठ वालिंबे असतील ॲज अ मेंटॉर आपल्याला पाहायला मिळतील जय वाघोबा 11 टीमचे. बॅटची कडा लागते आणि यावेळी चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. या संघाचा विचार केला जय वाघोबा 11 टीमचा तर मी म्हणेल कांबा प्रीमियर लीग मध्ये संपूर्ण प्रकारे जर कुठली बॉलिंग लाईनअप सर्वात अप्रतिम असेल तर त्या संघाचं नाव जय वाघोबा 11 आहे. आणि हे सर्वच मानतायत कारण गावाच्या टीम मध्ये 3 खेळाडू प्रॉपर बॉलिंग करत असतात. त्यामध्ये अनिकेत तेंडुलकर आपल्याला पाहायला मिळतो, राज विशेप डेथ ओव्हर स्पेशलिस्ट पाहायला मिळतो. त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये तिसरा चौथं षटक टाकण्यासाठी सातत्याने ऋतिक देखील आपल्याला पाहायला मिळत असतो. पवन सेठ जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अनिकेत साठी सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 3 विकेट साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पवन शेठ जाधव जे की उद्योजक आणि समाजसेवक आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या माध्यमातून अनिकेत साठी सुवर्ण संधी पाहायला मिळते. इथे देखील मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाते. अनिकेतचं षटक इम्पॉर्टंट असेल. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर विनय आणि त्याच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळेल सागर बनकरी नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 चेंडूंवरती 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले होते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल 2 आकड्यावर. अजून एक अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हर मधून. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, चेंडू सीमा पार 4 धावेसाठी येत असताना पाहायला मिळाला चौकार. सहा आकड्यावरती ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात जे आपल्याला सौजन्य झाल्यात. सन्माननीय दीपकदादा म्हारसे साहेबांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांकाचं जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आपल्याला दीपकदादा म्हारसे साहेबांच्या माध्यमातून सौजन्य झाले, त्यांचं देखील आभार मानणं गरजेचे. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर 2 संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला आनंद शेठ बनकरी यांचा संघ एसपीके सुपर किंग्स इन ॲक्शन मध्ये सध्याच्या स्थितीला पहिल्या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग करतोय. यावेळेस बॅकफुटला आले, पुल करायचा प्रयत्न, फटका अप्रतिम. बॉल चाललाय खेळाडू कक्षामध्ये, सलामी देत असताना सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी अजून एक चौकार. संधी बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक षटकारासाठी आकार शेठ बनकरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज सागर यांच्यासाठी असेल. इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू साला डीप मध्ये पॉइंट रिझन मध्ये एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील इथे कंप्लीट होत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 12 आकड्यावरती. एक चांगली स्ट्रॅटेजी आता पाहायला मिळते एसपीके सुपर किंग संघाची, कारण ओपनिंगला ज्या वेळेस आपल्याला योगेश बनकरी पाहायला मिळायचे थोडेसे बॅकफुट वरती होते, मात्र त्यानंतर आता ओपनिंग पेअर चेंज केलेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये पाहायला गेलं तर ही स्ट्रॅटेजी चांगली पाहायला मिळते. म्हणूनच मी त्या खेळाडूला मास्टरमाइंड म्हणतो, कारण परिस्थितीला पाहिलं जातं त्यानंतर त्याच्यानुसार त्यांच्या माध्यमातून स्ट्रॅटेजी बनवली जाते. त्यांना देखील माहिती अनिकेतची स्ट्रेंथ काय आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा फुलल यांचा चेंडू होता. एक धाव झाली कंप्लीट. लॉंग ऑन फुला चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल पाहायला मिळेल 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन द स्कोर कार्ड.
संजू आपण जिथे कुठे असं लवकरात लवकर संपर्क साधायचे. संजू केने पहिल्या षटकाची समाप्ती होती. टीमची टोटल पाहायला मिळेल 14 या आकड्यावरती. बॉलिंग मार्कवरती राज विशे आपल्याला पाहायला मिळेल. राज विशे म्हटलं तरी एक अप्रतिम असं खेळाडू आहे आणि राज विशेचा जर विचार केला तर सातत्याने ज्यावेळेस कांबाकर चषक होता अप्रतिम कामगिरी या गोलंदाजाने केली होती. मेगा फायनलमध्ये मला आठवतोय मॅन ऑफ द मॅच मिळाली होती आणि ज्यावेळेस पोलची मॅच सुरू होती त्यावेळेस पोलच्या मॅचेसमध्ये या खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली होती. एक्झामला जायचं, एक्झाम देऊन मॅचमध्ये उतरायचा आणि त्यानंतर विकेट्स घेत होता असा राज विशे आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्कवरती तयार आहे. 14 धावा धाव फलकावरती आहेत. 14 रन ऑन द स्कोर कार्ड. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. विनंती असेल तिरुपती 1140+ टीम आणि चलो शिर्डी 40+ टीम दोन्ही टीम्सच्या कॅप्टननी लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची. आपण टॉस करणार आहोत. भागेशचा विचार केला 170+ धावा या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. वन साइड धुरळा आपण म्हणतो अगदी त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण भागेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ज्यावेळेस बॅटिंगला यायचा गोलंदाजाची पिटाई कुटाई चंपी मरमद भागेशने केली आहे कालच्या दिवसामध्ये, परवाच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये देखील. त्याला स्टार्टिंगला घाई होती मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी, मात्र आता तो इथेच बसलाय. मग घाई कशाला करत होता? चांगला चेंडू पाहायला मिळतो. आपटी बार टाकण्याचा प्रयत्न. 1 फॉर दी ओव्हर असं कॉल केला जातोय. चांगली गोलंदाजी होती. राजचा मी उल्लेख केला होता वन ऑफ द फायनेस्ट बॉलर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. सातत्याने मी उल्लेख करत असतो या खेळाडूचं, कारण या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. दोन्ही बाजूंना वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. या संघाकडे कॅलिबर आहे. एका खेळाडूने एका गोलंदाजाने थोडीशी मागणी गोलंदाजी केली तरी देखील दुसरा गोलंदाज येऊन लगेच कमबॅक करतो. अशी गोलंदाजी सातत्याने या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण देखील इथे आपण पाहतोय. सागरदादा जास्त लागले का? सागरदादा जास्त लागला असेल तर खेळाडू कक्षामध्ये जा, विनंती असेल. जास्त लागला असेल तर मित्र पाणी घेऊन नको जाऊ. भाविक पाणी घेऊन नसतो जायचा. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो निलेश सुरोशे पाहायला मिळतात. फोनवरती बोलत होते, टेन्शन कसले माहित नाही, मात्र ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. इथे स्ट्रोक अप्रतिम पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. विनयचा उल्लेख होणं गरजेचं आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील इथे कंप्लीट होत आहेत. 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जात असताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 14 धावा आल्या. षटकाच्या 4 चेंडूंवरती एक सिंगल एक ट्रिपल 2 डॉट बॉल आलेत. त्यामुळे कुठेतरी धावसंख्येला इथे थांबवण्यामध्ये यश मिळत आहे. पुन्हा एकदा लो फुल टॉस होता ऑन साइडला. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो देखील चांगला, मात्र फलंदाज बाद होतोय. सागर बनकरी इथे बाद होत असताना पाहायला मिळेल. धावबाच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. फर्स्ट विकेट डाऊन. सागर बनकरी बॅक टू द पवेलियन.
विनय पावशी आपण पाहतोय, ज्याच्या बॅट मधून अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 16 धावेंवरती तो खेळत असताना पाहायला मिळतो. एक सिंगल, 2 डबल, 1 ट्रिपल, 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पडला आणि वळण घेतलं. अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती होती. ओव्हर नंबर दुसरी देखील कंप्लीट होते. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. पहिल्या षटकामध्ये 19 धावा पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये आले 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल थोडीशी चर्चा केली जाते. एका बाजूला राकेश वाळिंबे, दुसऱ्या बाजूला निलेश सुरोशे. दोघांची चर्चा कसली सुरू आहे माहित नाही, मात्र उन्हामध्ये उभे आहेत आणि कॅमेरा सातत्याने त्यांच्यावरती पाहायला मिळतो. आणि आता बघा कसे असतात, काय स्माइल आहे राकेश वाळिंबे यांची. दुसऱ्या बाजूला निलेश शेठ सुरोशे देखील हसायला लागलेत. क्या बात आहे. अनिकेत इंदुलकर आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. स्पेलच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय तो आलाय आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव येते. आकाशी बनकर यांच्या माध्यमातून योगेश शेठ बनकर यांच्यासाठी सुवर्ण संधी बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 2222 अर्थातच 2222 कॅश प्राइज. सीझन क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सीझनचा विचार केला तर त्या सीझन मध्ये संतोषी सुरोशीचे मात्र मॅन ऑफ द सिरीज होते. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दुसऱ्या सीझनचा विचार केला प्रवीणजी बनकरी, ते मात्र दुसऱ्या सीझनचे मॅन ऑफ द सिरीज होते. त्यानंतर तिसऱ्या सीझनचा विचार केला योगेश शेठ बनकरी, तिसऱ्या सीझनचे मॅन ऑफ द सिरीज. आणि अनिकेत इंदुलकर चौथ्या सीझनचा मॅन ऑफ द सिरीज आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या रेसमध्ये या वर्षीचा विचार केला तर प्रबल दावेदार आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत इंदुलकर देखील असेल, त्यानंतर भागेश देखील आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान चेंडू होता. वाईट +1, एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. जे वाघोबा 11 टीम साठी सुवर्ण संधी असेल अजयजी ठाकरे यांच्या माध्यमातून. जर संघ चॅम्पियन राहिला तर एक मेंढा आणि त्या सोबतीला पाहिजे तिथे पार्टी आणि जी पाहिजे ती पार्टी भेटेल. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. बाहुबलीच्या बॅट मधून येतोय आसमानी सुलतानी गगनचुंबी षटकार. आकाशी भगत यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल लायन्स 11 कांबा टीम साठी. जर चॅम्पियन संघ झाला तर 3 दिवसाची अलिबाग ट्रिप असेल. अनिकेतच्या प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कुणालजी खरकर यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी पाहायला मिळते. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. उत्साह जास्त होता आणि इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 1 षटकाराला मात्र त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होती. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर दुसऱ्या इनिंग मध्ये बॉलिंग करत असताना शुभम वरती दारमदार असेल, कारण वन ऑफ द फायनेस्ट रायझिंग अपकमिंग स्टार खेळाडू म्हणून शुभमला पाहिलं जातं आणि त्याच्या 2 षटकं ही इम्पॉर्टंट असतील. फुलटॉस चेंडू होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये धावबाच्या स्वरूपात विकेट देखील होऊ शकली असती. मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये विनय सुखरूपपणे पोहोचतोय आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळेल. 1 षटकाराला मात्र 3 डॉट बॉल देखील आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी कमबॅक गोलंदाजाने देखील केलाय. एका चेंडूचं की अजूनही शुल्लक. पहिला चेंडू सिंगल, मग डॉट, वाईट +1 षटकार आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. फिल्डिंग चांगली होती, मात्र इथे जर एस्ट्यांचा वेग घेणारा चेंडू असता तर मी म्हणेल निलेश दादा तिकडनं पळत आले असते ना, त्या फिल्डरला उचलून घेतला असता. मात्र
डॉट बॉलची समाप्ती होती. ओव्हर नंबर तिसरी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 3 षटकांची समाप्ती. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. सातत्याने कॅमेरामॅनच्या माध्यमातून अप्रतिम टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल. धावसंख्या धावफलकावरती 28 आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन फक्त आणि फक्त 2 जणांचे क्षणचित्र टिपतोय. पहिले म्हणजे निलेश शेठ सुरोशे आणि दुसरे म्हणजे राकेश शेठ वालिंबे. आता यामागचं कारण काय कॅमेरामॅनला माहिती, मात्र सातत्याने या मॅचमध्ये त्यांच्यावरतीच कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश शेठ भगत यांच्या माध्यमातून लायन्स 11 संघ मेगा फायनलमध्ये दाखल झाला आहे आणि म्हणूनच 3 दिवसाची अलिबाग ट्रिप देखील आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात आहे. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर जे वाघोबा संघ देखील त्यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी पाहायला मिळते. चलो शिर्डी 40+ टीम, तिरुपती 11 40+ टीम, दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर संपूर्ण स्क्वॉड घेऊन यायचे. आता मेगा फायनलच्या फक्त 2 मॅचेस आपल्याला शिल्लक पाहायला नाही मिळतील यानंतर. सो रिक्वेस्ट असेल थोडंसं सहकार्य करायचं. खेळाडू कक्षामध्ये आपण पाहू शकतो थोडीशी चर्चा सुरू आहे. आनंददादा काहीतरी चर्चा करतायत, काय चर्चा करतायत ते मात्र माहीत नाही. एका बाजूला रुपेश दादा देखील आपल्याला पाहायला मिळतील, सागर दादा देखील पाहायला मिळतील, यश देखील पाहायला मिळतोय, शुभम देखील पाहायला मिळतोय. खेळाडू कक्षामध्ये चर्चा कसली तरी सुरू आहे. षटक क्रमांक 3 कंप्लीट होत आहे. 3 षटकांची समाप्ती. 28 धावा धावफलकावरती. धाव घ्यायला पाहिजे होती की नाही, कारण योगेश दादा स्ट्रायकर एंड वरती असतील. 5 पैकी 2 चेंडू जरी बॅटच्या रेडारमध्ये आले तरी देखील चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये स्वतःची विकेट देखील थोडीशी धोक्यात टाकून धाव घेण्याचा प्रयत्न का, अट्टहास का, हा मात्र प्रश्न असेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला स्थिर आणि स्थगित आपण पाहू शकतो. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित असेल. 30 धावा धावफलकावरती 30 रन 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये चौथी मार्गस्थ आहे. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थोडेसे शफल झाले होते फलंदाज. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा टॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आले होते. मी म्हटलं होतं या संघाकडे असे गोलंदाज आहेत, एका गोलंदाजाने थोडीशी मागणी गोलंदाजी केली, बाकी 3 गोलंदाज लगेच कमबॅक करतात आणि तेच इथे पाहायला मिळतोय. लगेच कमबॅक जो मात्र राज, त्यानंतर अनिकेत आणि आता ऋतिकने देखील केलेला आहे. पूर्ण प्रकारे फ्रंट फुटवरती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खेचून मारलेला स्ट्रोक फटका चांगला पाहायला मिळेल. फिल्डर बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. षटकार पाहायला मिळतोय. गणेश बाट मधून षटकार आलेला आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली 36 वरती. 36 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा ऋतिक मसोंडे. अजून एक फुलालेचा चेंडू होता. यावेळेस देखील एक धाव कंप्लीट होतीये. अलंग द वी चेंडूला स्टिअर केला. एक धाव झाली कंप्लीट. 37 37 धावा धावफलकावरती.
चला चलो शिर्डी 40+ टीम, तिरुपती 11 40+ टीम, लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचं. धावसंख्येची मात्र धावफलकावरती पाहायला मिळते 37. एका चेंडूचं की या ओव्हरमधला शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक आपण पाहू शकतो अगदी उन्हात राहून ही मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील उल्लेख होणं गरजेचं. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती, षटक क्रमांक 4 कंप्लीट होतोय. 4 षटकांची समाप्ती, 37 धावा, 37 रन ऑन दी स्कोर कार्ड. एका बाजूने लायन्स 11 संघ मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ पाहायला मिळतोय. मात्र या मॅच मधून जो विजय होईल तो संघ मेगा फायनल मध्ये जाणार. दुसरा संघ पाहायला मिळेल. ब्युटिफुल अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या या ट्रॉफीज आपण पाहू शकतो. बघता क्षणी प्रेमात पडाव्या अशा ब्युटिफुल ट्रॉफीज ज्या मात्र आपल्याला सौजन्य झाल्या दीपक दादा मारसे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. संजीव भाऊ आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. चलो शिर्डी 40+ टीम आणि तिरुपती 11 40+ टीम लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. संजीव केने आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. साहिल बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या षटकामध्ये. तिरुपती 11 40+ टीम आणि चलो शिर्डी 40+ टीम लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. आता तुम्ही कुठे पार्टी करत असाल तर पार्टी अर्धवट ठेवा आणि इथे या. मॅच झाल्यावरती परत पार्टी कंटिन्यू करा. जो संघ जिंकलाय तो खुशीमध्ये पार्टी करा, जो संघ हारलाय तो गम मध्ये पार्टी करा. एकत्र जाऊन करा, हरकत नाहीये एका गाडीमध्ये. मात्र आता इथे रिपोर्टिंग करा. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय राज, कॅच होतीये कंप्लीट आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं होत असताना पाहायला मिळेल पतन. लागत असताना हा दुसरा झटका. तेंडुलकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. मामांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. धाव संख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला स्थिर आणि स्थगित आहे. एकंदरीत 37 रन ऑन द स्कोर कार्ड. 37 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय तोपर्यंत चेंडू चाललाय. टीपमध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होती चुकी. मिस्टेक पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतो. एका बाजूला रुपेश पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला योगेश आपल्याला पाहायला मिळतात. फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चालला डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार.
चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात. फिल्डिंग यावेळेस देखील चांगली होती. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचली आहे 46 या आकड्यावरती. 2 चेंडूंचं काही शिल्लक आहे. या 2 चेंडूंवरती दारमदार आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आले. कुठेतरी 55+ धावसंख्या पाहायला मिळेल तर मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. आणि ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो एन्जॉयमेंट सुरू आहे. मिरिंडा अशी मात्र पिली जाते. एन्जॉयमेंट आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. राज येतात. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. आय थिंक अभय लचके होता ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत होता. मिरिंडाचा आस्वाद घेत होता आणि 2 धावा इथे कंप्लीट होतात. 48 रन एका चेंडूचा काही शिल्लक या इनिंग्स मधला. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय साहिल. कॅच इथे ड्रॉप होती. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. अशा रीतीने 50 या 50 धावा कंप्लीट झालेले आहेत. 51 धावेंचं टार्गेट धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 51 धावेंचं टार्गेट इथे सेट करण्यात येत आहे. चलो शिर्डी 11 टीम विनंती असेल लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. तिरुपती 11 टीम लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. चला टॉस करून घेणार आहोत आपण. आत्माराम शेठ बनकरी यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सामना 3 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. 40+ ची मेगा फायनलची मॅच आपण पाहणार आहोत. दोन संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. तिरुपती 40+ आणि चलो शिर्डी कामा 40+. टॉस जिंकलेला पाहायला मिळतो आपल्याला चलो शिर्डी कांबा टीमने. मामांशी देखील आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी थोडंसं कॅप्टनशी आपण बोलून घेऊया. टॉस जिंकलेले आहेत. आता डिसिजन सांगायचं आहे. फिल्डिंग करणारे समोर जर पाहिला तिरुपती 11 बल्लाटे संघ आहे. ज्या संघामध्ये जर पाहायला गेलं उमेश दादांनी अप्रतिम बॅटिंग केली. त्यानंतर पाहायला गेलं चिंतामण दादांनी अप्रतिम बॅटिंग केली. एकंदरीत फिल्डिंग करत असताना किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? मी त्यांना 40 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करेल. 40 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. एकंदरीत 3 षटकांची मॅच मेगा फायनल. आणि अशा परिस्थितीमध्ये मी पाहत असतो सातत्याने सर्व संघ बॅटिंग घेतात मात्र फिल्डिंग घेतली आहे तुम्ही. त्यामागचं कारण काय? आमच्याकडे बॅटिंग करून चेस करण्याचे प्लेयर आहेत त्या कारणाने मी बॅटिंग घेतलेली आहे. एक आपुलकीचा प्रश्न विचारेल. तुम्ही सुरुवातीला अप्रतिम क्रिकेट खेळलाय तुम्ही जेव्हा यंग होते. मात्र आता 40+ झालेत आणि तुम्ही जो वारसा पुढे नेला होता अगदी हे सर्वच खेळाडू तो वारसा पुढे नेताना पाहायला मिळतात. भव्य आणि दिव्य आयोजन आहे. मी अनेक स्पर्धा कव्हर करतो मात्र वन ऑफ द फायनेस्ट एक गाव एक लीग म्हणून या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे. अगदी 2 महिन्यापूर्वी किंबहुना 1 महिन्यापूर्वी पाहायला गेलं तर ग्राउंडवरती पाणी होतं. खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. तर या आयोजनाबद्दल नक्कीच 2 शब्द ऐकायला आवडतील. आयोजनाबद्दल सांगायला गेलं तर पोरांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. आता मी मागेच बघून गेलो तर खूप पाणी होतं पण त्यांनी रोलर आणून माती आणून टँकर आणून सकाळी मला वाटतं दुपारी 12 कधी कधी मी रात्री ग्राउंडवर चालायला सुद्धा येतो 8 वाजता. त्या 8 वाजता देखील पोरं इथं मेहनत घेत असतात. ते भरपूर मेहनत आहे पोरांची. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे शुभेच्छा मी येतोय मामांकडे. मामा तुम्ही टॉस हरला. टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? मी फिल्डिंगच घेतली असती. मात्र मी म्हणेल बॅटिंग घेतली तो देखील काही वाईट डिसिजन नाहीये. कारण
टॉस तुमच्या हातामध्ये नाहीये, मात्र कसं कामगिरी होईल हे मात्र तुमच्या हातामध्ये आहे. मेगा फायनलची मॅच आहे. एकंदरीत समोर पाहिला तर बल्लाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतो. चलो शिर्डी कांबा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये सुनील दादांसारखा एक बल्लाढ्य खेळाडू आपण पाहतो. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती डायरेक्ट मंडपावरती षटकार मारला होता. काय स्ट्रॅटेजी असेल त्यांच्या विरोधात? आम्ही जिंकू किंवा मरू या उद्देशाने खेळणार. बघा मग खेळ कसा मैदानावरच बघा, आता बोलून काय दाखवायचं. ठीक आहे, सामन्यासाठी शुभेच्छा असेल. मी येतोय मामांकडे. मामा, तुम्हाला देखील एक आपुलकीचा प्रश्न विचारेल. हे छोटे छोटे पोरं पाहायला मिळतात. एक पाहायला गेलं तर आपण म्हणतो ना, बीज बोला गेला होता, मात्र आज त्याचा वटवृक्ष झालेला पाहायला मिळतो. या सर्व पोरांच्या माध्यमातून त्या वटवृक्षाला पाणी देण्याचं काम केलं जाते, खतपाणी देण्याचं काम केलं जात आहे. आणि आज आपण पाहतोय इतकी सुरेख अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेबद्दल 2 शब्द. हॅलो, व्यवस्थित मॅच आतापर्यंत पार पडली याच्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. थोडक्यात म्हटले मात्र हरकत नाही. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते. टॉस जिंकलेले चलो शिर्डी कांबा टीमने फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी तिरुपती 1140+ या संघाला ऑनगोईंग मॅचच्या दिशेला वळतोय. सामन्यासाठी आवाज ऐकायला मिळेल प्रसन्नजी चव्हाण सरांचं. थँक्यू सो मच आदरणीय प्रथमजी चव्हाण सर. रामराम मंडळी, पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबा प्रीमियर लीग KPL सीझन नंबर 5 आणि या 5व्या एडिशनचा आजचा शेवटचा दिवस आहे. आणि या शेवटच्या दिवसातील दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा फलकावरती आहेत. 51 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 51चं टार्गेट. आणि साईनाथ शेठ ठाकरे साहेबांची उपस्थिती. साईनाथ शेठ वेलकम, सहर्ष आपलं स्वागत आहे. आणि आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळेल. चेंडू मिड ऑफ मध्ये होता आणि अशा रीतीने फलंदाज बाद झाला, मात्र तो कुठला फलंदाज आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. समीर चगईचा अंत आणि मैदानावरती विकेट क्रमांक पहिला पाहायला मिळेल. समीर, बॅक टू दी पवेलियन. होतील. त्यावेळेस एक वेगळंच रसायन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. सर्व हेलिकॉप्टर एकाच मैदानावरती लँड होतील. खोल टप्प्याचा बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. पंचांचा इशारा सिंगल. एक धावा टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा ज्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोचली आहे 5 या आकड्यावरती.
4 बॉलचा खेळ झाला, उर्वरित 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन, साहिलच्या खेळीचा अंत. मैदानावरती धक्का क्रमांक दुसरा. साहिल बॅक टू दी पवेलियन. डीजे धावसंख्या फलकावरती असताना 5 गडी गमावलाय. दुसरा साहिलच्या खेळीचा अंत झालाय. आता नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. राज विषय मैदानावरती, राज विषय आलेले आहेत. नॅट नंबर 4. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 40+ ची पुढील मॅच एकीकडे संघ पाहायला मिळतोय जो मात्र चलो शिर्डी 11 40+ आणि दुसरीकडे तिरुपती 11 40+ असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 40+ ची ती मॅच 3 षटकांची खेळवली जाईल याची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस देखील टॉस केलेला बॉल होता, मात्र एकदा वाढ होईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त होतोय आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. म्हणजे विजयाचं समीकरण अजून देखील 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 44 धावेंची आवश्यकता. मैदानावरती अनिकेत तेंडुलकर जोपर्यंत आहेत तोपर्यंत जय वाघोबा 11 संघ या मॅच मध्ये फ्रंट फूट पोझिशन वरती मी म्हणेल, कारण जय वाघोबा 11 संघ हा ओळखला जातो त्यांच्या ऑलराऊंडर साठी. 9 नंबर पर्यंत फलंदाज आहेत. 24 बॉल 44. मी म्हणेल ही मॅच 45 धावेंची आवश्यकता आहे. 24 चेंडू 45 धावेंची आवश्यकता. जय वाघोबा 11 संघ या मॅच मध्ये नक्की फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. राज आणि त्यांच्या जोडीला निकेत हे 2 खेळाडू मैदानावरती. चला थोडंसं स्पीडअप करायचं, ही नम्रतेची विनंती असेल. थोडंसं स्पीडअप करणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. मानस, आता मानस मी म्हणेल वर्णी लागली आहे दुसऱ्या षटकामध्ये. पहिले 5व्या षटकामध्ये होता, मग 4थ्या, मग 3ऱ्या आणि आता दुसऱ्या षटकामध्ये मानस आपल्याला पाहायला मिळतो. इथे चांगली गोलंदाजी केली, मला वाटते पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याचं इंट्रोडक्शन होईल. धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. मानसने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे या स्पर्धेमधील. विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा खेळाडू आपल्याला मानस देखील मिळाला. धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. मानसचे कौतुक करावं लागेल. राज आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. ऑन साईडला वळवायचा प्रयत्न जरूर होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये असतील विनय. सिंगल रन कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल या एका धावेच्या साथीने जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 8 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांमध्ये 51 धावेंचा पाठलाग करायचा आणि अनिकेत जोपर्यंत आहे या मॅच मध्ये धावा बनतील यात शंकाच नाहीये. अनिकेत एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याच्याकडे कॅलिबर एका ओव्हर मध्ये या मॅचला तो चेंज करू शकतो. आपटी बार यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. फलकावरती धावा असतील 9. चेंडू झाले 2. ओव्हर नंबर 2 प्रगती पथावरती. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
मानसच्या खांद्यावरती थोडीशी प्रेशर सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या प्रेशर सिच्युएशनवरती जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. आनंदाचं एक षटक त्यासमवेत शुभमचं एक षटक देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि येस तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे बेस्ट ऑफ फाईट बीमरसाठी. बॅटिंग टीमचा येस फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू. जे पी सर फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे ना. येस फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे बीमरसाठी. नो +4 नो बॉल असेल बीमर. नो +4 म्हणजे एकूण 5 धावा. फुलटॉस बॉल ऑन साईडला वळवलाय आणि बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा खणखणीत चौकार. राकेशजी माळुंगे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी. षटकाराला ना दादा, षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अनिकेत यांच्यासाठी सुवर्ण संधी. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. या षटकामध्ये महागडी गोलंदाज मानसच्या माध्यमातून झाली. हा मी म्हणेल जजमेंटल एरर आहे. वाईट बॉल हा एरर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जर आनंददादाने एक षटक हाताळलं असतं तर मात्र तो टाईट षटक या मॅचमध्ये फ्रंट फुटवरती SPK सुपर किंग्सला आणून दिलं असतं. मात्र मी म्हणेल ही खासियत आहे अनिकेत इंदुलकरची. ज्यावेळेस तो मैदानावरती असतो 3 षटकं 60 धावा देखील तो बनवू शकतो. आणि म्हणून मी म्हटलं या मॅचमध्ये 50-50 पोझिशनवरती जय वाघोबा 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो एका मॅचमध्ये कशा प्रकारची कलाटणी घ्यावी हे तुम्हाला सांगू शकतो मी. कारण मला माहिती आहे ज्यावेळेस पहिली मॅच कव्हर करत होते त्यावेळेस संघ अडचणीमध्ये होता आणि त्यानंतर अनिकेतने शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार मारले आणि त्यानंतर मॅचला कलाटणी मिळाली. अगदी तशीच खेळी आता खेळावी लागेल. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिरता धारण करत असताना आपल्याला पाहायला मिळेल 19 या आकड्यावरती. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये पहिला बॉल जो मात्र वाईड, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईड. नो बॉल वरती चौकार आला, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईड आणि चौथा बॉल डॉट. दोन बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचे विनंती असेल. भरपूर उशीर केला जातोय. कोरडप्याचा बॉल फार सुरेख आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हातांनी फक्त दिशा दाखवली. सागर असतील. सागरने या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुंदर फिल्डिंग केली आहे, नो डाऊट ॲट ऑल. धावसंख्या फलकावरती एका धावेने पुढे सरकेल 20 या आकड्यावरती. अजून देखील 21 बॉल 31 धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. मानस तयार शेवटचा बॉल घेऊन. कोलडाप्याचा बॉल फटका जबरदस्त पाहायला मिळते. लॉंग ऑन मध्ये असतील फिल्डर. एफर्ट चांगलं होतं मात्र बॉल सीमारेषा पलीकडे. राजच्या बॅटमधून हा खणखणीत 4 धाव्यांसाठी चौकार.
षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24. म्हणजे विजयासाठी अजून देखील 18 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. डीजे आदरणीय ज्ञानेश्वर शेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. रेडी राहायचं मॅच साठी. बघा वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे इथून देखील. सत्तावीस धावांची आवश्यकता आहे. 3 षटक आणि 27 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी टीम जय वाघोबा 11 या संघाला SPK सुपर किंग्स वर्सेस जय वाघोबा 11. एकीकडे आनंददादा बनकरी साहेबांचा संघ, दुसरीकडे निलेश दादा शिरोसे साहेबांचा संघ हा इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मुकाबला मैदानावरती होईल. सेमीफायनल नंबर 2 मैदानावरती सुरू आहे. यानंतर देखील 2 सामने आपल्याला कव्हर करायचे. सो वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा असेल याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. गोलंदाज तयार शुभम पवार. कोलटप्याचा बॉल फ्लिक अप द रिस्ट पाहायला मिळते. ऑफ साईडला वळवला, सिंगल कंप्लीट झाली. मिड विकेटचा फिल्डर स्क्वेअर लेग मध्ये येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी कॉल नसणार आहे कारण सटीक थ्रो आपल्याला विनयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कंप्लीट झाल्या धावा 2. विजयासाठी समीकरण 25 धावांची आवश्यकता. 17 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आता 17 चेंडूंमध्ये 25 धावा बनतील की डिफेंड होतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. शुभम पवारच्या खांद्यावरती जबाबदारी या षटकामध्ये विकेट घेण्याची. आणि ते देखील स्ट्रायकिंग एंडवरती आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, या मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील. अनिकेतच्या खेळीचा अंत, या मॅचची गोल्डन विकेट. अर्थात वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन झालंय. ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट आता मिळाली आहे. आता नवीन बॅटर मैदानावरती ऋतिक पाहायला मिळतील. RM ऋतिक मसोंडे उर्फ शंभू आपल्याला पाहायला मिळणार आहेत मैदानावरती. शुभम पवारने या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आनंदाचं षटक देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. मात्र अजून देखील मॅच मी म्हणेल 60% जय वाघोबा 11 या संघाच्या खात्यामध्ये आहे कारण 25 धावांची अजूनही आवश्यकता. विजयाचं समीकरण इथून एज्युकेशनल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे जय वाघोबा 11 संघाला. कारण जर पाहायला गेलं तर धावसंख्या फलकावरती आपल्याला 26 पाहायला मिळते. 25 धावांची गरज. 15 चेंडू आणि 25 धावा म्हणजे इतका अवघड टोटल नाही आहे. एक मोठा फटका ही मॅच कमबॅक नक्की होईल. 15 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले. ही मॅच अगदी आटोप्यात पाहायला मिळेल जय वाघोबा 11 संघासाठी. ऋतिकच्या खांद्यावरती जबाबदारी, राजच्या खांद्यावरती जबाबदारी आहे या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करण्याची. खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस देखील हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र निर्धाव चेंडू डॉट. आता 14 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता असेल. या 2 बॉलवरती एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक मोठा फटका आला मी म्हणेल जय वाघोबा 11 संघ कमबॅक करेल. आणि या संघाकडे कॅलिबर देखील आहे. ऑन पेपर हा संघ चॅम्पियन बनायचा लायकचा आहे. म्हणजेच या संघाकडे चॅम्पियनशिप देखील मिळू शकते. मात्र इथे विकेट
फलंदाज बाद झाले. ऋतिकच्या खेळीचा अंत. ऋतिक मसोंडे बॅक टू दी पवेलियन. तेरा चेंडूंमध्ये विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 25 धाव्यांची. समीर सर रनआउट या मॅचचं टर्निंग पॉइंट ठरलंय. आता 13 चेंडू विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 25 धाव्यांची. आउटसाइड चान्स SPK सुपर किंग्स या संघाला होता आणि त्यानंतर काय जबरदस्त कामगिरी केली आहे या संघाने. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शुभम पवार साठी. आता 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये आता चुरस निर्माण झाली आहे. आता मॅच खऱ्या अर्थानं जबरदस्त वळणावरती जाऊन पोहोचली आहे. जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता ICU मध्ये शिफ्ट झाली असं म्हणता येईल, कारण 12 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण. चला थोडंसं स्पीडअप करणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये दीपक शेठ मारसे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून या ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकतो. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचे ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहेत. त्यांचं आपण विशेष कौतुक करूया, कारण प्रत्येक वेळी ट्रेंडिंगवर असणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला सातत्याने त्यांच्या माध्यमातून सौजन्य पाहायला मिळतात. त्याबद्दल आपण दीपक दादा मारसे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करू आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेला, जिथे 12 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. सागर दादा धावत जा. हा, एवढी स्पीड भरपूर झाली. नको, त्यापेक्षा चालतच जा. दादा म्हणेल माझ्या डोक्यावरती वेगळंच टेन्शन आहे. नाही, हे साहजिक आहे. विकास दादा देखील म्हणत असेल संध्याकाळ कधी होते. बरोबर ना विकास दादा? एकदाची झोप चांगली लागेल विकास दादाला, ज्यावेळेस प्राइस डिस्ट्रीब्युशन होईल त्यावेळेस. धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 26. आता समीकरण येऊन ठेपले विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. बारा चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. मॅच तर ऑन झाली आहे दोन्ही संघांसाठी आपल्याला म्हणता येईल. 12 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक. बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बीमार आणि त्यावरती 4 म्हणजे नशिबाच्या या 5 धावा. जावा हे समीकरण पाहायला मिळतील. डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट क्षेत्रामध्ये एक फिल्डर, एक खेळाडू लॉंग ऑन, एक खेळाडू लॉंग ऑफ, एक खेळाडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इनसाइड द सर्कल खेळाडू पाहायला मिळतील, ते म्हणजेच मिडऑन क्षेत्रामध्ये. एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल
एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या अगदी मधोमध. आणि आता मैदानावरती मॅच बघायला मजा येणार. साईडला पळवायचा प्रयत्न जरूर होता. मैदानावरती रनआउटचा प्रयत्न असेल नसणार आहे, कारण फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज आनंद देखील आले होते बॉलला गॅदर करण्यासाठी. नॉस्ट्रायकिंग एंडवरती कोणीही नव्हता. समीकरण 11 चेंडू विजयासाठी 19 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू 19 धावा, लेगबाजची एकदा वाढ होईल. 11 चेंडू 19 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फटका ही मॅच आणि या मॅच मध्ये कमबॅक. टीम जय वाघोबा 11 संघाचा. धावा हे समीकरण. पुढील मॅच असेल चलो शिर्डी 40+ आणि तो संघ फाईट करेल तिरुपती 11 40+ या संघासोबत. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल. आता 9 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. SPK सुपर किंग्स हा संघ आउटसाइड चान्स होता, मात्र त्यानंतर काय क्रिकेट खेळलाय जय वाघोबा 11 संघाने. या स्पर्धेमधील मला वाटतंय सर्वाधिक इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा संघ जर कुठला असेल जय वाघोबा 11 संघ. आता देखील या मॅच मध्ये हा संघ थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतो, मात्र या संघाकडे कॅलिबर आहे. 3 बॉलमध्ये देखील हा सामना फिनिश करू शकतो. राजकडे कॅलिबर जरूर होता. इथे कॅच झाली आहे ड्रॉप. मोक्याच्या क्षणी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. आता समीकरण 16 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 16. राजकडे कॅलिबर आहे. 8 बॉल राज जर टिकला, 8 बॉल जर त्याने बॅटिंग केली, या धावा तो सहज बनवेल आणि जय वाघोबा 11 संघ आपल्याला मेगा फायनल मध्ये देखील दाखल होत असताना पाहायला मिळेल. मात्र दुसरीकडे आनंदजी पनकरी यांचे 2 बॉल फार महत्वाचे आहेत. इथून राजची विकेट त्यांना घेणं फार जास्त गरजेचं राहणार आहे. राज आणि आयुष हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. समीरची विकेट गेली रनआउटच्या स्वरूपामध्ये, तो बाद झाला आणि त्यानंतर या मॅच मध्ये संपूर्णपणाने कलाटणी मिळाली. त्यानंतर एकावरती एक फलंदाज बाद होऊ राहिले. जर पाहिलं गेलं तर तिसऱ्या षटकामध्ये शुभमने जबरदस्त गोलंदाजी केली. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल आणि फलंदाज बाद. मैदानावरती आयुष्य खेळीचा अंत. आयुष बॅक टू दी पवेलियन. ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. शुभम पवारने तिसऱ्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या, महत्वाच्या 2 विकेट्स कॅरी केल्या आणि या मॅचला संपूर्णपणाने कलाटणी मिळाली. यावेळेस गॅप्समध्ये स्ट्रोक पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती नक्की असेल. मैदानावरती 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट आणि आता समीकडे येऊन ठेपले. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. आता 6 चेंडू विजयासाठी 13 धावा हे समीकरण पाहायला मिळेल. टीम जय वाघोबा 11 संघाला विजयासाठी कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी धावा बनवणं इथून गरजेचं राहणार आहे.
6 चेंडू विजयासाठी 13 धाब्यांची आवश्यकता आहे. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 13 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज वरुणला आपण पाहणार आहोत. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 13 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. सहा चेंडू 13 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करायला लागेल, ही विनंती असेल. भरपूर उशीर झालाय. चिंतामण दादा इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. चिंतामण दादा मेगा फायनलची मॅच 3 ओव्हरची असणार आहे, याची आपण नोंद करून घ्या. आमचे उमेश दादा देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. संपूर्ण स्क्वॉड देखील उपस्थित आहे. यावेळेस बीमर पाहायला मिळतोय. बीमर वरती एक नशीब आहे, मी म्हणेल नशीब. 2 रन आलेत. आता 6 चेंडू 11 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करणं देखील इथून बंधनकारक आहे. 6 चेंडू 11 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. सहा चेंडू 11 धाव्यांची आवश्यकता. जोपर्यंत राज आहे मैदानावरती, जय वाघोबा 11 संघ फ्रंट फूट वरती पाहायला मिळेल आणि विजयाच्या आशा देखील त्यांच्या पल्लवीत असतील. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती हा थ्रो जरूर पाहायला मिळेल. नो बॉल नो प्लस. मैदानावरती कुठला खेळाडू बाद असेल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. येस, फलंदाज धनुच्या खेळीचा अंत मात्र नो बॉल. नो बॉल वरती एक सिंगल म्हणजे 2 धावा आणि त्यावरती रनआउटची विकेट. 6 चेंडू 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 ला 9. नो बॉल वरती सिंगल आली. आता नो बॉल वरती सिंगल. दोन बिमर असतील तर गोलंदाज चेंज होईल. फलंदाज बाद होईल. धावसंख्या 42 झालेत. 42. 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 9 आणि विकेट्स आतापर्यंत गेलेले आहेत त्या म्हणजेच 6. सर रिव्ह्यू घेतलाय का? नाही ना, ओके. सहा चेंडू 9 धाव्यांची आवश्यकता. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. योगेश पनकरी यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. सर्वजण ही मॅच एन्जॉय करतायत. कोण जय वाघोबा 11 संघाच्या बाजूने ही मॅच पाहतोय, कोण SPK सुपर किंग संघाच्या बाजूने ही मॅच पाहतोय. दर्शकांचा अलोट प्रतिसाद आणि त्यामध्ये दोन्ही टीमचे फॅन्स या संघांना सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती पाहायला मिळतील. एकीकडे आपल्याला निलेश दादा सुरोशे साहेबांचा संघ जय वाघोबा 11 हा इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. बिग सपोर्टर राकेश दादा वाळिंबे साहेब देखील या मॅचमध्ये एन्जॉय करतात संपूर्णपणाने. मॅचच्या बाहेर आहेत मात्र इन्व्हॉल्वमेंट मॅचच्या आतमध्ये त्यांची आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे आनंददादा इन ॲक्शनमध्ये या संघाचे संघ मालक. दोन्ही संघांमध्ये चालू असलेली चुरशीची लढत. 6 चेंडू 9 धाव्यांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 9 धाव्यांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती योगेश पनकरी, बाहुबली आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया बाहुबली यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 6 चेंडू 9 धाव्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त कामगिरी राज यांनी केलेली आहे.
यावेळेस चांगला बॉल आहे. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. इथे मिस्टेकवरती मिस्टेक, 2 मिस्टेक झाल्या शेवटच्या ओव्हरमध्ये. त्यावरती देखील 4 एक्स्ट्राच्या धावा आल्या आणि त्यानंतर कुठेतरी दिमागी बत्ती जली आणि योगेश बनकरी गोलंदाजी ट्रॅकवरती आले. आता 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. राजसाठी मी म्हणेल ब्रेड अँड बटर बॉलची संधी, गोल्डन अपॉर्च्युनिटी. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका, ही मॅच इथेच फिनिश होईल. अर्थातच ही मॅच खिशामध्ये जाईल. यावेळेस व्हाईट बॉल ऑप्शनच्या बाहेर सफल झाले होते. राज ऑन साईडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र इथे मैदानावरती थोडासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र संघ SPK सुपर किंग्स आणि फ्रंट फुटवरती जय वाघोबा 11 संघ. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि बघता बघता आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 4 बॉल आणि 4 बॉल 6 धावांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 6. 4 बॉल 6 धावांची आवश्यकता. दोन नो बॉल, त्यामुळे ओव्हर चेंज झाली लगेच आणि त्यानंतर डॉट वाईड आणि डबल. चार चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 बॉल 6 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. राजने या मॅच मध्ये संपूर्णपणाने आपल्या नावाची वलय निर्माण केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. एकावरती एक, कधी SPK सुपर किंग्स तर कधी संघ जय वाघोबा 11. दोन्ही संघ काही मी म्हणेल पराभव स्वीकारण्यासाठी तयार नाही आहेत. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत आणि दोन्ही संघ चांगल्या प्रकारची कामगिरी करत आहेत. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. कोण जिंकेली मॅच आणि कोण मेगा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ जो फाईट करेल लायन्स 11 या संघासोबत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तीन चेंडू 6 धावांची आवश्यकता असेल. कॅचची संधी नक्कीच निर्माण झाली होती, मात्र इथे सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. आता 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. हा बॉल फार महत्त्वाचा आहे. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. मागील मॅच देखील अशीच होती आणि ही मॅच देखील तशीच आहे. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतो. KPL चं आयोजन आणि त्यामध्ये एक जबरदस्त मुकाबले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वजण उठलेत कारण माहिती आहे मॅच जबरदस्त आहे. आता 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. यावेळेस सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती असेल. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि 2 धावा कंप्लीट. आता 1 चेंडू 2 धावेची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे. प्रत्येक जण इथून टाळ्या वाजवतोय, शिट्ट्या वाजवत आहेत, कारण प्रत्येकाला माहिती आहे इथून मॅच दोन्ही संघांच्या पक्षामध्ये झुकू शकतं. एकीकडे SPK सुपर किंग्स तर दुसरीकडे जय वाघोबा 11. दोन्ही संघ जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 1 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. टीम हर्डल येऊ नका ही विनंती असेल. अगदी आपण पाहू शकतो दर्शकांची तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच रंगतीये. आता कंपल्सरी 2 धावा बनवणं गरजेचं. 1 चेंडू 2 धावेची आवश्यकता. जिंको कोणी हारो कोणी, हा विजय होणार आहे क्रिकेटचा, विजय होणार आहे आयोजकांचा आणि विजय होणार आहे कांबाकरांचा. विनंती असेल जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये, कारण आता 1 चेंडू 2 धावेची आवश्यकता. राजसाठी देखील टाळ्या व्हायला पाहिजेत, योगेश यांच्यासाठी देखील टाळ्या व्हायला पाहिजेत. 6 चेंडू 9 धावेंची आवश्यकता असताना आता 1 चेंडू 2 धावेंवरती हा सामना येऊन टेपलाय. आता हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला या परिस्थितीवरती बॅटिंग करावी लागेल, ती म्हणजेच राज विषय यांना. 1 चेंडू 2 धावेंची
आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हैं हजारों दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. एकदा या बॉल साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. एक चेंडू आणि 2 धावा. एसपीके सुपर किंग्स की जय वाघोबा 11. कुठला संघ दाखल होईल मेगा फायनल मध्ये? एक चेंडू 2 धावा. आणि अशा रीतीने व्हाईट बॉल आणि त्यावरती रन आउट. आता एक चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. एक चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. बारीक मुलांनो मागे व्हा, जो संघ हरेल त्याच्यापासून लांब राहा फक्त. एक चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे आणि आता मैदानावरती चुरस नक्की निर्माण झाली आहे. 6 चेंडू 13 धावेची गरज असताना 2 बीमर, त्या 2 बीमर वरती 2 एक्स्ट्रा म्हणजे एकूण 4 एक्स्ट्राच्या धावा. आणि आता व्हाईट बॉल या मॅच मध्ये कल्लाटणी नक्की देऊ शकतो. या मोमेंटला हा व्हाईट बॉल मी म्हणेल अशी स्थिती निर्माण झाली आहे की संघ आता अडचणीमध्ये आणून सोडलाय. योगेश बनकरी यांच्या खांद्यावरती जबाबदारी जरूर आहे. समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजेच आवश्यकता कंपल्सरी. चेझिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक चेंडू 1 धावेची आवश्यकता. आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे जय वाघोबा 11 संघाने. हार्दिक अभिनंदन टीम जय वाघोबा 11. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत ते म्हणजेच एसपीके सुपर किंग संघाला. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. डीजे मास्टरला विनंती आहे आपण वाजवायचं.